आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. 5 लाखाची रोकड चोरणारा चोरटा पोलिसांनी केला जेरबंद. आज दिनांक 10 फेब्रुवारी मंगळवार रोजी पोलीस ठाणे नवा मोंढा येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 82/2024 कलम 303(2) BNS मधील चोरीला गेलेला मुद्देमाल रक्कम 5 लाख रुपये या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा परभणी व पोलीस ठाणे नवा मोंढा परभणी यांचे संयुक्त कारवाईमध्ये मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या मार्फत आरोपी नामे जीवराथिमन पिता डेव्हिड बाबू राहणार राजमन गाम फास्ट स्ट्रीट विल्लीवक्कम जिल्हा चेन्नई राज्य तामिळनाडू या सापळा रचून सदर आरोपीस 24 तासाच्या आत त्याने चोरलेल्या मुद्देमालासह आज शिताफीने ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत नमूद आरोपीकडून त्यांनी चोरलेले नगदी 5 लाख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे नवा मोंढा येथे अटकेची व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, पोलीस हवालदार निलेश भुजबळ, पोलीस हवालदार गणेश कौटकर, पोलीस हवालदार अनिल कटारे, पोलीस हवालदार अर्जुन टाक, पोलीस हवालदार रामेश्वर मुंडे, पोलीस हवालदार नागर गोजे यांनी मिळून केली. पाथरीत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला. पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासमोर एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेणा हल्ल्यात झाले. नगरपालिकेचे अग्निशमन दलातील कर्मचारी खुर्रम खान यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने पाथरी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शारिक खान, रफीक खान पठाण आणि साक्षीदार हे मुख्याधिकाऱ्यांच्या क्वार्टरजवळ गेले होते. यावेळी आरोपी हबीब खान, हमीद खान पठाण हा देखील तेथे आला. मुख्याधिकारीकडे पाहुणे आले असल्याने आरोपीला आत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. साक्षीदाराने आत साहेबांचे गेस्ट आहेत, तुम्ही जाऊ नका असे म्हटल्याचा राग मनात धरून आरोपी हबीब खान याने तू क्या यहाँ का चपरासी है क्या असे म्हणत वाद घातला. वादाचे स्वरूप इतके वाढले की आरोपीने आपल्या कमरेचा चाकू काढून थेट खुर्रम खान यांच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात खुर्रम खान हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करणारा एका नगरपालिका कर्मचाऱ्यावरच अशा प्रकारे राजकीय वरदहशत असलेल्या व्यक्तीकडून हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNSच्या कलम 109 खुनाचा प्रयत्न आणि 351(2) नुसार गुन्हा रजिस्टर्ड नंबर 94/2026 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. शिवजयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करण्याचे खासदार जाधव यांचे आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्यासाठी आज दिनांक 10 फेब्रुवारी मंगळवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी खासदार संजय जाधव यांनी सर्वांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी शिवजयंती साजरा करताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मंडळांना व नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी जिल्हा व पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात येईल. शिवजयंतीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी जयंती उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध कार्यांचे सजावी देखावे, मैदानी खेळ, आकर्षक प्रेरणादायी देखावे सादर करावेत असेही आवाहन त्यांनी केले. शांतता समितीच्या बैठकीस परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, विभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल,
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदीसह विविध विभागांचे अधिकारी, विविध मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले की दरवर्षी आपल्या जिल्ह्यात व परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच पायंडा यावर्षीही पाळण्यात यावा. उत्सव साजरा करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. शैलजा उर्दू प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. दिनांक 10 फेब्रुवारी मंगळवार रोजी शैलजा उर्दू प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व सिल्वर जुबली 25 वर्ष पूर्ण झाल्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम सेलू शहरातील साई नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्य संमेलन सादरीकरण करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. कार्यक्रमाचे उद्घाटक सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत व सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट अब्दुल खदीर संस्था सचिव, अब्दुल सईद युवा नेता परभणी, सय्यद इनाज खादरी, सय्यद जकी सिद्दीकी सर, अब्दुल अलीम सोफी सर, तौकीर सर, शेख इब्राहिम, सय्यद इसाक, शेख अबरार, मुज्जू खान, मौलाना जुनेद नदवी, असगर खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद इरफानुद्दीन, सय्यद शहाबुद्दीन व शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. यावेळी पालकांची मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात उपस्थिती होती.